नमस्कार मंडळी, वर्षाच रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण मस्तपैकी झणझणीत असं हिरव्या मिरचीतलं गावरान वांग्याचं भरीत कसं करायचं तेच पाहणार आहोत। तर चला रेसिपीला सुरुवात करूया वेळ न घालवता। काही कारणास्तव रेसिपी टाकायला जमलं नाही तर आधी जसा रेसिपी पाहत होता तसाच सपोर्ट करा आणि संपूर्ण व्हिडिओ पहा। तिथे मी 3 वांगी घेतलेली ही वजनी प्रमाण असेल तर हे अर्धा किलो वांगे आहे। वांगे स्वच्छ धुवून त्याला कापडाने आपण पुसून घेतलेला आहे आणि ना आता जसे व्हिडिओमध्ये पाहताय तसं आपण वांग्याला अशा 3 चिरा करून घेऊया जेणेकरून वांग आपलं छान प्रकारे आतपर्यंत भाजलं जाईल। अशा पद्धतीने चिरा पारून झाले ना की आपण थोडंसं त्याला तेल लावून घेणार आहे जेणेकरून वांगी छान प्रकारे आपली इथं भाजली जातील। तर सगळ्या वांग्यांना मी इथं तेल लावून घेतलेलं आहे। तर मी वांग हे जाळीवर भाजून घेणार आहे। तशी जाळी घेतलेली आहे ती गॅसवर आपण ठेवून घेऊया आणि वांगींना आपण छान प्रकारे इथं भाजून घेणार आहोत। आधी मी वांग्याचं भरीत शेअर केलेलं आहे तुमच्या बरोबर, तर ती रेसिपी तुम्ही नक्कीच जाऊन चेकआउट करू शकता। तर आता सगळी वांगी मी छान प्रकारे इथं भाजून घेते आलटून पलटून। हे बघा अशा पद्धतीने आपण इथं छानपैकी वांगी भाजून घेतलेली आहे सगळीकडून। कच्चं जराही ठेवायचं नाही, आपल्याला वांग छान प्रकारे भाजून घ्यायचं आहे सगळीकडून फिरून फिरून। हे बघा अशा पद्धतीने आता आपली वांगी भाजून झालेली आहे, ती आता आपण गार करून घेऊया। तर आपण पुढची तयारी करून घेऊया। त्यात आपल्याला वाटण्यासाठी काय काय लागते ते दाखवते। तर 3 कांदे लागणार आहेत, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि लसूण, कोथिंबीर आपल्याला लागणार आहे। वांगी थोडी थंड झाली की आपण त्याचे वरचे हे साल आहे ते साल सुद्धा इथं आपण काढून घेणार आहोत। वरचं जे काळं आहे तेच फक्त आपल्याला इथं काढून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवते तशा पद्धतीने सगळं वरचे जे काळं साल आहे वांग्याचं ते काढून घ्यायचं आहे। ते आपण इथं वापरणार नाहीये। अगदी छान असं चटपटीत हिरव्या मिरचीतलं आपलं हे वांग्याचं भरीत तयार होतं। चुलीवर जर करणार असाल ना तर चुलीमध्येही तुम्ही वांगी छान प्रकारे भाजून घेऊ शकता। आणि वांग्याचं साल काढून झालं की वांगी कट करून घ्यायची आहे। काही खराब वगैरे असेल वांग तर तुम्ही चेक करून घ्या ते। तर अशा पद्धतीने चला आता लगेच आपण फोडणीची तयारी करून घेऊया। कढई घेतलेली आहे, साधारण 1 ते 1.5 चमचा मी इथं तेल टाकून घेतलेलं आहे। तेल आपण छान प्रकारे तापून घ्यायचं आहे आणि जो आपण कांदा घेतला होता ना तो कांदा मी असं बारीक चॉप करून घेतलेला आहे। त्यात 1 चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे टाकून चांगलं फुलून घेऊया आणि जो कांदा आपण कट करून घेतला आहे तो कांदा याच्यामध्ये आपण टाकून घेऊया। कांदा छान प्रकारे परतून घ्यायचा आहे, लालसर असा छान प्रकारे परतून घेऊया। कांदा कच्चा नाही ठेवायचा आहे। छान प्रकारे मी कांदा आता इथं परतून घेते। कांदा छान प्रकारे परतून घेतला की आपण पुढचे जिन्नस त्याच्यामध्ये ॲड करून घेऊया। कढीपत्ता टाकून घेऊया। बघा कांदा मी असा छान लालसर खरपूस असा परतून घेतलेला आहे आणि जी लसूण आणि हिरवी मिरची घेतली होती त्याची आपण इथं पेस्ट करून घेतलेली आहे। ती पेस्ट आपण ह्याच्यामध्ये छान प्रकारे परतून घेऊया, कच्चा ठेवायचं नाहीये। आणि हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। साधारण 1 चमचा मी हळद टाकलेली आहे। छान प्रकारे आपण हळदी मिक्स करून घेऊया। जी वांगी आपण घेतली होती ना ती वांगी त्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे। सगळी वांगी आपण त्याच्यामध्ये टाकून छान प्रकारे एकदा परतून घेऊया। आपण इथं मीठ आधी जराही वापरलेलं नाहीये। तर चवीप्रमाणे आता आपण इथं मीठ टाकून घेऊया। मीठ तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त इथं करू शकता। छान प्रकारे मिक्स करून घेऊया। आता आपण सगळं एक वाफ काढून घेऊया 5 मिनिटासाठी। वांगी शिजलेली आहे त्यामुळे जास्त वेळ आपल्याला ठेवायचं नाहीये। 5 मिनिटं वाफ काढलेली आहे। बघा साईडने तेलही छान प्रकारे सुटलेलं आहे, कलरही किती छान दिसत आहे। भाकरी सोबत चपाती सोबत हे वांग तुम्ही खाऊ शकता। थोडीशी कोथिंबीर टाकूया आपण त्याच्यामध्ये आणि एकदा छान प्रकारे मिक्स करून घेऊया। तर अशा पद्धतीने साधं सिंपल वांग्याचं भरीत तुम्ही एकदा नक्की करून बघा। कलर बघा, टेक्स्चर बघा, तुम्ही खूप छान दिसतंय। खायला तितकंच चवीचं हे वांग्याचं भरीत आपलं इथं तयार होतं। तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की करून बघा। आजची रेसिपी जर आवडली असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी वर्षाच रेसिपीला फॉलो करा। बाय बाय।